नमस्कार मित्रांनो, शालार्थ पोर्टलचा मासिक व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, शालार्थ पे बिल माहे मे 2026 कशा पद्धतीने तयार करायचं आहे, कोणकोणते महत्त्वाचे बदल असणार आहे, कोणत्या उन्हाळ्याच्या कपाती आपल्याला करायची आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पगार बिल माहे मे 2026 उन्हाळ्याचे कोणकोणते भत्ते आपल्याला कपात करायचे आहे, आपल्याकडे कोणकोणत्या सूचना असणार आहे किंवा आपल्याला कोणकोणत्या टॅब लावायचे आहे, कोणत्या काढायचे आहे आणि मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं मे 2026चं बिल कशा पद्धतीने तयार करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, शालार्थ पगार बिल माहे मे 2026चं कशा पद्धतीने तयार करायचा, मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला तयार करता येणार आहे. दर महिन्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याचं जे बिल असते ते कसं तयार करायचं याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघत असतो. तर बघा, मी मेचं बिल तयार करण्यासाठी माझी जी शाळा असणार आहे ते लॉग इन करून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो, आपल्याला जे काही बदल करायचे आहे ते आपण करून घेणार आहे. तर बघा, आता मित्रांनो, उन्हाळा सुरू आहे आणि आपल्याकडे ज्या पद्धतीच्या सूचना असतील त्या पद्धतीने आपल्याला हे बिल जे आहे ते तयार करायचं आहे. जसं मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये प्रवास भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता जो आहे तो कपात करण्यात येतो. तर आपल्याकडे जर तशा सूचना आलेल्या असतील तर आपण तो कपात करा. तर बघा, इथे आपल्याला त्यासाठी आपण जाणार वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो पेरोलमध्ये जाणार आपण आणि इथे एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन हे जे टॅब आहे यावर आपण सगळ्यात अगोदर जाणार. इथे गेल्यानंतर मित्रांनो, आपल्याला ज्या काही टॅब काढून घ्यायच्या आहे किंवा लावायच्या असतील त्या आपण लावून घ्यायच्या आहे. तर बघा, मी आता इथे एकेका शिक्षकांच्या ज्या काही टॅब मला काढायच्या आहे किंवा लावायच्या आहे त्या मी आता लावून घेणार आहे किंवा काढून घेणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या टॅब आपल्यासमोर येणार आहेत. जर आपल्याला जे काही भत्ते वगैरे कपात करायचे असतील त्या टॅब आपण सरळ इथून काढून घ्या, म्हणजे तो भत्ता आपोआपच तिथे कमी होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीच्या या टॅब असणार आहे आणि या टॅब इथून आपल्याला कमी जास्त करून घ्यायचे आहे किंवा लावून घ्यायचे आहे किंवा काढून घ्यायचे आहे. तर बघा, आपल्याला प्रत्येक शिक्षकांच्या या ज्या टॅब आहे त्या लावून घ्यायच्या आहे किंवा काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, परत आपण जाणार पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला ज्या काही कपाती करायच्या असतील त्या आपण करून घेतल्या, तिकडून टॅब वगैरे लावून घेतल्या. जर काही कपाती एक्स्ट्रा असतील त्या आपल्याला इथून लावून घेता येणार आहे. जर गव्हर्नमेंटच्या असतील तर आपल्याला इथे एम्प्लॉय इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे आणि इथे जर गव्हर्नमेंटच्या कपाती असतील तर आपल्याला या पहिल्या टॅबमधून त्या लावता येणार आहे किंवा काढता येणार आहे. आणि जर नॉन गव्हर्नमेंट असेल, म्हणजे जसं LIC असेल किंवा आपली सोसायटीची कपात वगैरे असेल तर ती आपल्याला इथून करता येणार आहे. तर हे सर्व मित्रांनो आपल्याला माहीत आहे, कपाती वगैरे कशा करायच्या, कशा कमी करायच्या हे सर्व आपल्याला माहीत आहे. मागच्या महिन्यामध्ये काही चेंजेस आपण बघितलेले होते. तर मित्रांनो, या सर्व कपाती केल्यानंतर आपल्याला आपलं जे बिल आहे ते तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपण परत जाणार इथे पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे ऑप्शन असणार आहे आपल्याला इथे यावर आपल्याला जायचं आहे. यावर गेल्यानंतर इथे बघा 2 टॅब ओपन होणार आहे अशा पद्धतीने. एक असणार आहे रिजनरेट पे बिल आणि दुसरं असणार आहे व्ह्यू अप्रूव्ह डिलीट पे बिल म्हणून. तर इथे आपल्याला पे बिल जनरेट करण्यासाठी अगोदर रिजनरेट पे बिल यावर आपण क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे आपल्याला इयर बाय डिफॉल्ट दिसणार आहे. इथे मंथमध्ये आपल्याला मे हे जे आहे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे मित्रांनो बिल नंबर जे आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा ग्रुप आपल्याला दिसणार आहे पे बिलचा, त्यावर आपल्याला टिक करून तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं इथचं काम झालेलं आहे. खाली आता मित्रांनो आपल्याला 3 टॅब दिसणार आहे, जनरेट, क्लोज आणि रिसेटचं. तर जनरेटवर आपण क्लिक करणार आणि आपलं जे बिल असणार आहे ते आपण जनरेट करून घेणार. तर बघा, आता इथे जनरेटवर मी क्लिक केलेलं आहे आणि बिल जे आहे ते जनरेट झालेलं आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. एक सूचना आलेली आहे, चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली म्हणून. तर याला सिम्पली आपण ओके करणार. आपलं बिल अशा पद्धतीने जनरेट झालेलं आहे. आता आपण हे संपूर्ण बिल बघण्यासाठी आपण जाणार रिपोर्टमध्ये गेल्यानंतर रिपोर्टवर आपण क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला ऑल रिपोर्ट यावर आपण क्लिक करून घेणार. इथे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे मित्रांनो. इथे बघा, मंथ आणि इयर सिलेक्ट असणार आहे. बिल डिस्क्रिप्शन यावर आपण क्लिक करून आपल्या शाळेचा बिल
बिल ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि खाली शो रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे. शो रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस परत येणार आहे. इथे आपल्याला मेन रिपोर्ट जे आहे यावर टिक करायचं आहे. यावर टिक केल्याबरोबर त्यामधील ज्या सब रिपोर्ट असणार आहे त्या आपल्याला दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला जे इनर असणार आहे ते चेक करून घ्यायचं आहे. तर बघा इनरवर मी क्लिक केलेलं आहे. आता इथे जे आपलं बिल आहे जनरेट केलेलं आपण ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर हे बिल आपल्याला संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतरच आपल्याला या बिलाला फॉरवर्ड करायचं आहे. तर बघा हे संपूर्ण बिल आपल्याला अगदी अचूकपणे बरोबर आहे की नाही आहे हे संपूर्ण चेक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला फॉरवर्ड करावं लागणार आहे. तर बघा संपूर्ण जे स्टेटमेंट असणार आहे इनरचं आपण बघितलं. त्यानंतर ॲक्वार्डन्स रोल जे आहे यामध्ये आपल्या नॉन गव्हर्मेंटच्या कपाती असतात मित्रांनो, ह्यासुद्धा आपल्याला चेक करून घ्यायच्या आहे. तर बघा इथे मी यासुद्धा कपाती चेक करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे बिल असणार आहे हे फॉरवर्ड करायचं आहे. जर आपलं बिल जर चुकलेलं असेल तर आपल्याला हे जे बिल आहे हे डिलीट करून परत अचूक बिल तयार करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे जे बिल आहे हे तयार करता येणार आहे. काही जर कपाती असतील मित्रांनो आपल्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मे आणि जूनमध्ये जर आपला प्रोत्साहन भत्ता किंवा प्रवास भत्ता जर कपात करायचा असेल तशा सूचना आपल्याला मिळालेल्या असतील. सूचना जर मिळालेल्या असेल तर आपल्याला तो जो भत्ता आहे तो कपात करायचा आहे. तर सरळ सरळ आपण ते जे टॅब आहे ते डिॲक्टिव्ह करून टाका, टॅब काढून टाका, म्हणजे आपल्याला तिथे रक्कम वगैरे कमी करायची काहीच गरज पडणार नाही आहे. तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे जे बिल आहे माही मे 2026 हे तयार करता येणार आहे. याच्या समोरची प्रोसेस आपल्याला सर्वांना माहीतच आहे काय करायचं आहे. तर आपल्याला संपूर्ण बिल चेक केल्यानंतर ते जे बिल असणार आहे ते फॉरवर्ड करायचं आहे. काही कारणास्तव मी आता फॉरवर्ड करणार नाही आहे कारण आमच्याकडे काही सूचना वगैरे अजूनपर्यंत यायच्या आहे. तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने मोबाईलच्या सहाय्याने आपल्याला आपलं शालार्थ पगार बिल माही मे 2026 हे तयार करता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.